कायदा हातात कधी घ्यावा लागतो जेव्हा काही लोक मराठी भाषेचा अपमान करतात त्यावेळेला. मला वाटतं जर सगळेजण गोडी गुलाबीनं राहील तर काय गरज आहे. मुख्यमंत्री आणि जे मराठी भाषा बोलणार नाहीत, मराठी भाषेचा अपमान करतील ते महाराष्ट्रद्रोहीच. जो देशाबद्दल वाईट बोलतो तो देशद्रोही, जो महाराष्ट्राबद्दल वाईट बोलेल, मराठी भाषेबद्दल वाईट बोलेल तो महाराष्ट्रद्रोहीच. काल सदा सरवणकर हे देखील तक्रार करायला गेले होते. सदावर्ते हे राज ठाकरेंच्या विरोधात तक्रार करण्यासाठी गेले होते. सगळं पाहताना तुमची काय प्रतिक्रिया? अहो, ज्या माणसाच्या पाठी 4 कार्यकर्ते नाहीत त्यांचं का तुम्ही ऐकता आणि का त्यांच्याबद्दल बोलता मला काय कळतच नाही. ते म्हणतात राज ठाकरेंच्या गुंडांना कोणी घाबरलं अरे पण कोण बोलतंय काय बोलतंय त्याला पण महत्व असतं त्यांनी ना. ना साहेब आपल्याला एका विषयामध्ये समर्थन दिलं. ज्या प्रकारे आपण SRA चा विषय मांडला, ज्या प्रकारे आंदोलन केलं, ते म्हणतात त्या आंदोलनाला आम्ही समर्थन करू. मी त्यांच्याबरोबर त्या अहो प्रश्न तो नाहीये. प्रश्न असा आहे की आमचा मुद्दा काय तो त्यांना समजलाय का की नाही समजलाय. आमचं म्हणणं आहे जो RBIचा नियम आहे तोच आम्ही सांगतोय ना पाळायला. आम्ही का कायद्याच्या बाहेर जाऊन सांगतोय का. पहिला कायदा काय तो त्यांनी समजून घ्यावा. संदीप उदय सामंत यांनी काल बोलताना म्हटलेलं आहे की SBI जिल्हाधिकाऱ्यांची एक बैठक 8 ते 10 दिवसामध्ये करणार आणि मग नवीन मराठी भाषेसंदर्भातलं धोरण जे आहे ते आखलं जाईल. आज आम्ही त्यांना म्हणजे त्यांच्याशी जेव्हा राजसाहेबांची भेट झाली त्यावेळेलाही या विषयावर चर्चा झाली. आम्हीही सांगितलं त्यांना की मराठी भाषेचा वापर बँकांमध्ये आणि सगळीकडे झाला पाहिजे. आम्ही नाही सांगत, RBIचं 2014चं परिपत्रक आहे, ते परिपत्रक सुद्धा त्यांच्याकडे दिलेलं आहे. आणि मला तर वाटतं जर कायदा बँका पाळत नसेल तर शिक्षा आम्हाला करणार का बँकांना करणार. पण त्याबद्दल मुख्यमंत्र्यांना काही संघटनांनी पत्र दिले. ते म्हणतात की आम्हाला संरक्षण द्या. मनसेचे अरे तुम्ही मराठी बोला, तुम्हाला आम्ही संरक्षण देऊ. राज ठाकरेंनी गुढीपाडव्याच्या सभेमध्ये भाषण करताना सांगितलं होतं की राज्यामध्ये जे उद्योग येतील त्या उद्योगांमध्ये मराठी पोरांनाही संधी दिली पाहिजे नोकरीची. त्याच तर उदय सामंतांची काही चर्चा हो, कारण कसं आहे ते नुसतंच एक परिपत्रक आहे. 80% मुलांना रोजगार मिळाला त्याच्या संदर्भातला कायदा झाला पाहिजे ही आमची मागणी आहे आणि ते आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. काळ कन्नड रक्षक यांनी ट्विट केलं, त्यांचं तुम्ही अभिनंदन केलेलं आहे की ज्या पद्धतीने तुम्ही मोहीम हाती घेतलेली आहे त्याचं त्यांनी कौतुक केलेलं आहे. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल. कन्नडमध्ये पण असा वाद जो आहे तो वारंवार होतो त्यांचं नाही, मुळात विषय काय तुम्ही नीट समजून घ्या. महाराष्ट्राच्या बँकांमध्ये किंवा इतर आस्थापनांमध्ये हे ज्यांना मराठी भाषा येत नाही हे लोक कसे शिरतात. तर यांची जी सिलेक्शन होते ते तिकडे होते. आमचं म्हणणं इकडचे जे वेकन्सीज आहेत त्या तिकडे भरताना तुम्ही इथल्या राज्यातलेच लोक भरले पाहिजेत. बाहेरच्या राज्यातले लोक आणून इथे भरू नका. किंवा इथली जी वेकन्सीज आहेत इथली परीक्षा इथे घ्या, तिथली परीक्षा तिथे घ्या. संदीप, रेल्वेच्या परीक्षा ज्या आहेत, रेल्वे संदर्भात याच्या आधी देखील मनसेचं आंदोलन बघायला मिळालं. म्हणजे बाहेरच्या लोकांना संधी दिली जाते. OBC असू दे, त्याच्या अन्य कोण असू दे. तसंच जर आपण बघितलं तर सरकारी नोकरींसंदर्भात गुजरातमध्ये देखील गुजराती भाषेतून देखील फॉर्म आलेले बघायला मिळाले होते. काय पुढे सांगाल. तर सरकारी नोकऱ्या एकीकडे रेल्वेच्या तर आमचं म्हणणं तेच आहे ना. समजा महाराष्ट्रातल्या वेकन्सीज असतील तर त्याच्यासाठी महाराष्ट्रातलेच लोक सिलेक्ट झाले पाहिजेत. गुजरातमध्ये वेकन्सी असेल तर गुजरातमधले लोक सिलेक्ट झाले पाहिजे. जर उत्तर प्रदेशमधली वेकन्सी असेल तर उत्तर प्रदेशमधले लोक, ज्या ज्या राज्यात जेवढी वेकन्सी आहे त्यातल्या तिथल्या स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य मिळालं पाहिजे. हे आमचं ठाम म्हणणं आहे आणि हे कायद्याला धरून आहे. संदीपजी, मुख्यमंत्री जसं आपण बघितलं की मनसेला सपोर्ट केलेला बघायला मिळतो. अगदी स्थानिक भाषेच्या मुद्द्यावर मनसेला सपोर्ट केला. हे सगळीकडेच हा प्रॉब्लेम आहे ना. जे आम्ही बोलतोय तेच कर्नाटकमध्ये होतंय, तेच तामिळनाडूमध्ये होतंय, तेच गुजरातमध्ये होतं, तेच बाकी ठिकाणी होतंय. त्यापेक्षा एक युनिफॉर्मिटी करा की ज्या राज्यात वेकन्सी असेल त्या राज्यातल्या लोकांना आम्ही घेऊ. असं कायदा आहे, त्याची अंमलबजावणी करा. संदीपजी, मुख्यमंत्री म्हणतायत जर कोणी कायदा हातात घेत अहो, आम्ही सांगितलं ना आम्हाला कायदा हातात घ्यायची हौस नाहीये. पण जर कायदा बँक पाळत नाही तर त्यांच्यावर पण कारवाई करा. आमचंही मुख्यमंत्र्यांना मांडणं हेच आहे. RBIचा रूल आहे की स्थानिक भाषेचा वापर झाला पाहिजे तर त्या कायद्याचं बँकेने पालन करावं असे आदेश बँकांनाही मुख्यमंत्र्यांनी द्यावे. तीच आमची मागणी आहे. काल आदित्य मनसेसोबत आता शिवसेना ठाकरे गट देखील मराठी भाषेच्या मुद्द्यावर लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.